नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। ऑगस्ट हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट थेट तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। तहसील कार्यालयाच्या माध्यमातून स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या असून या सूचना तुम्हाला जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सोबतच जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा चॅनल, जेणेकरून योजनेच्या सर्व ऑफिशियल अपडेट वेळेवर जाणून घेण्यासाठी, वेळेवर पाहण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नेमकी काय आहे माहिती। तर स्क्रीनवरती पाहू शकता, स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत। हयातीचे प्रमाणपत्र दिले नाही तर पेन्शन रखडणार आणि हे पेन्शन रखडणार असून पूर्णपणे तुमचं पेन्शन बंद केलं जाणार आहे, अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना या अपडेटमध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहेत। आता इथं पहा, ही बातमी अहिल्यानगर या ठिकाणची आहे, मात्र सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठीही लागू असणार आहे। शासनाच्या विविध सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी वयोवृद्ध, विधवा तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते। जिल्ह्यातील एकूण 2,12,823 लाभार्थी असून त्यापैकी 70,789 लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही। या लाभार्थ्यांनी प्रमाणपत्र सादर केलेले नाही तर ऑगस्ट महिन्यापासून अर्थसहाय्य बंद होणार असल्याची माहिती इथं स्पष्टपणे देण्यात आलेली आहे। शासनाकडून संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते, तर दिव्यांग लाभार्थ्यांना हे अनुदान 2,500 रुपये इतके सुधारित करण्यात आलेले आहे। आणि यापूर्वी हयातीचे प्रमाणपत्र तहसील, पंचायत समिती किंवा इतर शासकीय कार्यालयात मिळत होते। अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यालयाने लाभार्थी सत्यापन ॲप विकसित केलेले होते। या ॲपमधून लाभार्थ्यांना घर बसल्या हयातीचा दाखला काढता येतो। अहिल्यानगर जिल्ह्यात 2,12,823 लाभार्थ्यांपैकी 1,42,034 लाभार्थ्यांनी सत्यापन ॲपद्वारे हयातीचा दाखला सादर केलेला आहे। उर्वरित 70,789 लाभार्थ्यांनी अद्याप हे प्रमाणपत्र काढलेले नाही। त्यामुळे प्रशासनाने ऑगस्ट महिन्यापासून या लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर इथं स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत। पहा, हे जे 70,789 लाभार्थी आहेत त्यांनी अद्यापपर्यंत हे प्रमाणपत्र, हयातीचं प्रमाणपत्र सादर केलेलं नाही आणि या कारणामुळेच ऑगस्टपासून या लाभार्थ्यांचा जो लाभ आहे तो बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसेच 2027 या वर्षापर्यंत लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला सादर केलेला नसल्यास तर लाभार्थ्यांना योजनेसाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे, अशी ही माहिती इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे जी तुमच्या हयातीचा दाखला सादर करायचा राहिलेला असेल तर त्यासाठी तुम्ही तातडीने हयातीचा दाखला सादर करा। प्रशासनाने वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सुद्धा या संदर्भात स्पष्टपणे वेळोवेळी परिपत्रक काढून लाभार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे। मात्र आणखीनही असे लाभार्थी आहेत 70,000, फक्त अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता 70,000पेक्षा जास्त लाभार्थी आणखीनही हयातीचा दाखला न सादर करणारे आहेत। तर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये या लाभार्थ्यांची संख्या नेमकी असेल किती याचा फक्त अंदाज लावू शकतो आपण, कारण हा आकडा खूप मोठा असणार आहे। आणि ज्यांनी हे प्रमाणपत्र, हयातीचं प्रमाणपत्र सादर केलेलं नाही, हयातीचा दाखला सादर केलेला नाही, त्यांचा जो अनुदान आहे, त्यांचा जो हप्ता आहे, त्यांचा जो लाभ आहे तो ऑगस्ट महिन्यापासून बंद केला जाणार आहे। आणि 2027 वर्षापर्यंत जर तुम्ही दाखला सादर केला नाही तर या ठिकाणी तुम्हाला योजनेतूनच काढून टाकण्यात येणार आहे। योजनेमध्ये तुम्हाला नव्याने फॉर्म भरला तरच लाभ पुढे मिळणार आहे, पण त्या अगोदर काय करा, हयातीचा दाखला सादर करा। वेळोवेळी सूचना देण्यात येतात राज्य सरकारकडून आणि त्या सूचना तुम्हाला मी चॅनलवर सांगतसुद्धा असते। त्यामुळे सुरुवातीला सांगितलं होतं की या योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। या ठिकाणी पहा, आता अहिल्यानगर जिल्ह्यातील आकडेवारी इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांपैकी म्हणजे निराधार योजनेतील लाभार्थ्यांपैकी इंदिरा गांधी
जी योजना आहे त्या योजनेतील लाभार्थ्यांना प्रलंबित असलेल्या हयातीच्या दाखल्यांची संख्या 11,058 एवढी आहे। त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत 31,284 एवढा लाभार्थी असे आहेत ज्यांनी हयातीचा दाखला सादर केलेला नाही। आणि संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 28,447 एवढी आहे ज्यांनी आणखीनही दाखला सादर केलेला नाही। त्यामुळे कृपया करून तातडीने हयातीचा दाखला सादर करा। शासनाकडून वेळोवेळी सूचना तुम्हाला देण्यात येत आहेत। दाखला सादर केला नाही तर योजनेचं अनुदान तर बंदच होणार आहे, परंतु योजनेतून सुद्धा तुम्हाला काढून टाकण्यात येणार आहे। आता ऑगस्ट हप्त्यासंदर्भात ही सगळ्यात मोठी अपडेट आहे। फक्त अनुदान वितरित कधी होणार, अनुदानाची तारीख काय असणार, निधी मंजूर झाला, फक्त याच अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाच्या नसतात। तर त्या व्यतिरिक्त कागदपत्र कधीपर्यंत अपलोड करायचे आहेत, कधीपर्यंत जमा करायचे आहेत, त्यासाठी शासनाने काही मुदत दिलेली आहे का, कागदपत्रासंदर्भात काही सूचना आलेली आहे का, या सर्व गोष्टी जाणून घेणंही तुम्हाला तितकंच महत्त्वाचं आहे या योजनेचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी। त्यामुळेच परत एकदा सांगते, विनंती करते, सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा। ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करणार तुम्ही, अशी आशा करते। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।